हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड्स, गरोदरपणात महिलांना अनेक सल्ले दिले जातात. यावेळी अनेक जण खाण्यापिण्याच्या सवयींचे सल्ले देतात. अनेकांच्या मते थंड अन्न खाऊ नये, मसालेदार पदार्थ खाऊ नये. तुम्ही बऱ्याच वेळा लोकांना सल्ले देताना ऐकलं असेल की गरोदरपणामध्ये पपई खाऊ नये. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पपई खाणे हे खरंच गरोदर महिलांसाठी हानिकारक आहे का हे जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. फ्रेंड्स, बरीचशी लोक गरोदर महिलांना पपई न खाण्याचा सल्ला देतात. पण खरं तर पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. पण काही लोकांच्या मते गरोदरपणात पपई खाल्ल्याने पोट बिघडते आणि गर्भपात होण्याची शक्यता वाढते. आता आपण जाणून घेऊया याबद्दल डॉक्टरांचं मत काय आहे. डॉक्टरांच्या मते हे एक फक्त मिथक आहे. गरोदर महिला पिकलेलं कोणतंही फळ खाऊ शकतात, पण गर्भवती महिलेने कच्ची पपई खाल्ल्यास ती तिच्यासाठी हानिकारक ठरू शकते, असं सुद्धा डॉक्टरांचं मत आहे. आता समजून घेऊया डॉक्टर काय सल्ला देतात. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण गर्भवती असताना पपई खाऊ शकतो, परंतु ती पूर्णपणे पिकलेली असेल तरच खाणे योग्य आहे. गर्भवती महिलांनी कच्ची पपई खाल्ल्याने त्यांची पेटके दुखू शकतात. पिकलेल्या पपईमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे गरोदर महिलांनी नेहमी पिकलेली पपई खावी. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी पपई खावी की नाही यावर एक संशोधन सुद्धा झालेलं आहे. आपण त्या संशोधनाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की ज्या गर्भवती उंदरांनी पपई खाल्ली त्यांचे स्नायू आकुंचन पावले नाहीत. पपई खाणाऱ्या गर्भवती उंदरांच्या स्नायूंमधील आकुंचन वाढले नाही, तर पपई खाणाऱ्या गर्भवती उंदरांच्या स्नायूंमधील आकुंचन दिसले. तर कच्ची पपई खाणाऱ्या गर्भवती उंदरांच्या गर्भाशयाच्या स्नायूंमधील आकुंचन दिसून आले. कच्च्या पपईमध्ये लेटेक्सचे प्रमाण जास्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे गर्भाशय लहान होऊ शकते, जे गर्भासाठी हानिकारक आहे. आता आपण समजून घेऊया पपईमध्ये असलेले लेटेक्स का टाळावे. पपईमध्ये असलेले लेटेक्सचे प्रमाण फक्त गर्भवती महिलांसाठीच नाही, तर लेटेक्सची ॲलर्जी असलेल्या लोकांसाठी देखील हानिकारक आहे. जर तुम्ही गर्भवती असाल किंवा तुम्हाला त्याची ॲलर्जी असेल तर तुम्ही लेटेक्स खाणे का टाळावे हे जाणून घ्या. कच्च्या पपईमध्ये लेटेक्स असते, जे गर्भवती महिलांनी विशेषतः पहिल्या तिमाहीच्या काळात टाळावे. लेटेक्समुळे प्रसूतीची लक्षणे उद्भवू शकतात, ज्यामुळे बहुतेक प्रकरणांमध्ये गर्भपात होण्याचा धोका असतो. याशिवाय लेटेक्समधील पॅपेन आणि किमोपॅपेन संयुगे गर्भाशयाचे तीव्र आकुंचन आणि गर्भाचे संरक्षण करणाऱ्या पडद्यांचे कमकुवत होणे यासारख्या गर्भधारणेशी संबंधित इतर गुंतागुंत निर्माण करू शकतात. आता लेटेक्सची ॲलर्जी असलेल्या लोकांनी ते का खाऊ नये हे समजून घेऊया. जर ॲलर्जी असलेल्या लोकांनी लेटेक्सचे सेवन केले तर त्यामुळे पुरळ येणे, अंगावर पित्ताच्या गाठी येणे, सूज येणे, नाकातून पाणी येणे आणि बरेच काही अशा गंभीर प्रक्रिया होऊ शकतात. जर या लक्षणांवर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर लेटेक्स ॲलर्जी जीवघेण्या आजारांमध्ये बदलू शकते. फ्रेंड्स, शेवटी मी तुम्हाला इतकंच सांगेन की गर्भवती असताना तुम्ही तुमच्या आहाराकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. कारण फक्त खाणेच पुरेसे नाही, तर योग्य प्रमाणात खाणे आणि योग्य प्रमाणात पोषण मिळवणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. शक्यतो तुमच्या आहारात पपई टाळा आणि पुरेसे पोषक आणि खनिजे मिळवण्यासाठी कोणते पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केले गेले पाहिजेत यासाठी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.